घटना अशी आहे, भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर जो मनुवादी वृत्तीच्या, सनातनी वृत्तीच्या नराधमाने जो बुक फिरकावला, या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि नुसता निषेध करून नाही तर येत्या काळामध्ये या सातारा जिल्ह्यामध्ये मनुवादी सनातनी वृत्ती मातीत गाडण्यासाठी मनुस्मृतीचं दहन आपल्या सर्वांचे उद्धार करते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। त्याच मनुस्मृतीला जी नव्यानं या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये डोकं वर करू पाहते, इथल्या ओबीसीला सुरक्षित वाटतंय, इथल्या मुस्लिमाला सुरक्षित वाटतंय, इथल्या भटक्याला सुरक्षित वाटतंय, इथल्या महिलेला सुरक्षित वाटतंय। मग सुरक्षित कोण आहे? इथला शेतकरी सुरक्षित आहे, मग सुरक्षित कोण आहे असा प्रश्न इथल्या सर्वसामान्य नागरिकाला पडलेला आहे। आणि ही सुरक्षा देण्याचं काम या सातारा जिल्ह्यामध्ये संविधान संघर्ष मोर्चाच्या वतीनं इथं बसलेली सर्व नेते मंडळी इथून पुढच्या काळामध्ये करण्यासाठीचा आजचा मोर्चा आहे असं मी खऱ्या अर्थानं मानतो। RSS ला 100 वर्ष पूर्ण झाली। 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण जर देशाचं चित्र पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये एकही मंत्री, एकही आमदार, एकही खासदार हा विजयादशमीला खाकी चेंडी आणि पांढरा शर्ट घालून डोक्यावर काळी टोपी घालून समाजाची कुठलीही भीती न बाळगता ज्या बहुसंख्य लोकांनी त्यांना निवडून दिलं, ज्या बहुसंख्य लोकांनी त्यांना सत्तेमध्ये पाठवलं, त्या सगळ्यांचा अपमान करण्याचं काम या महाराष्ट्रातील आणि भारतातील या आमदारांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी केलेलं आहे। हे सर्व पाहत असताना आंबेडकरी चळवळ जी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सर्वसामान्याचं दुखणं, कष्टकरी जनतेचं दुखणं ही रस्त्यावर मांडते, परंतु संसदेमध्ये, विधानमंडळामध्ये आमचे आमदार नाहीत, खासदार नाहीत, जे आहेत ते इथल्या भाजपच्या आणि RSSच्या वृत्तीला समर्थन देण्याचं काम करत आहेत। त्यांना सुद्धा जागा करण्यासाठीचा आजचा हा खरा मोर्चा आहे। आम्ही या सातारा जिल्ह्यामधून महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांना विनंती आणि आवाहन करणार आहे की आपल्याला खऱ्या अर्थानं जर मनुस्मृती घालायची असेल, जो बूट भूषण गवई साहेबांवर जो भिरकावला त्या वृत्तीला घालायचं असेल तर आपल्याला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही। आणि इथली संसदीय लोकशाही आपल्या सर्वांना मिळून करावी लागेल। आपल्यामध्ये जे काही मतभेद असतील, मनभेद असतील ते गाडावे लागतील आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही आपल्याला टिकवावी लागेल। आणि मी सर्व मान्यवर मंडळींना विनंती करणार आहे की आपण
संविधान संघर्ष मोर्चाच्या निमित्तानं आपण सर्वजण एक आलेलो आहोत. संविधान संघर्ष मोर्चामध्ये जे आमचे सर्व समन्वयक आहेत, मगाशी आमच्या समन्वयकापैकी आमचे ज्येष्ठ नेते उमेद चव्हाण साहेब यांचं नाव मगाशी माझ्याकडून राहून गेलं होतं. त्यांना सुद्धा मी विनंती करणार आहे की आपण कृपया त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं आणि आपण सगळ्यांनी मिळून जे एक चांगली मोठ या सातारा जिल्ह्यामध्ये बांधलेली आहे, ती मोठ आपण येत्या काळामध्ये सर्व निवडणुकांमध्ये दाखवूया. आंबेडकर चळवळीचा बुलंद आवाज जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद याच्यामध्ये आपण सर्वांनी मिळून पाठवूयात. मी भूषण गवई साहेबांवर जो बूट फिरकावला त्या घटनेचा कडक शब्दामध्ये, अतिशय निंदाजनक शब्दामध्ये मी निषेध व्यक्त करतो आणि मला समन्वयकांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.